याचं जे फॅब्रिक आहे ते कॉटन आणि सिल्क असं दोन्ही मिक्स असतं. पूर्ण सिल्कची नाहीये ही साडी. कॉटन आणि सिल्क. तुम्ही कुठेही जा तुम्हाला तशीच मिळणार. जेव्हा आपण या साड्या नेसतो ना, या ज्या हँडलूम साड्या असतात, नेसल्यानंतर तुम्हाला कळेल की तुम्ही काहीतरी खासच नेसलंय. खूप मस्त वाटते. ही सेम साडी आहे जी हँडलूम आहे आणि ही मी दाखवण्यासाठी मुद्दाम मागवलेली आहे. ही फ्लिपकार्टवरून मागवली आहे. Meeshoवरती पण अवेलेबल आहे आणि Myntraवरती सगळीकडेच अवेलेबल आहे. ही आहे याची थर्ड कॉपी. सेकंड पण म्हणणार नाही कारण सेकंड जी आहे ती कॉटनमध्ये येते. कॉटनमधली मला भेटली नाही, नाहीतर मी ती सुद्धा तुम्हाला दाखवली असती. तर ही जी तुम्हाला ऑनलाईन दाखवतात Meesho, Flipkart, Myntraवर सिल्क आणि कॉटन दोन्ही मिक्स आहे. पूर्ण कॉटन पण नाहीये, पूर्ण सिल्क पण नाही. जेव्हा मी ही तुम्हाला अशी डबल टेबल घडी घालून दाखवणार आहे, तेव्हा ती तुम्हाला बघताना थोडीशी जाड वाटणार आहे. बऱ्याच जणींचा गैरसमज, माझा स्वतःचा गैरसमज झाला होता, की ही साडी अशी असते, थोडीशी जाड. पण नाही, ही अशीच असते. मला जर विचाराल तर माझी सगळ्यात फेव्हरेट महेश्वरी हीच आहे. ग्रीनवाली पण आवडते मला, पण ही जास्त आवडते. खूप मस्त वाटत होती. याची बॉर्डर तुम्ही बघाल तर थोडीशी जाड आहे. पण महेश्वरीच्या तुम्हाला सगळ्या बॉर्डर ह्या जशी मी स्टार बुट्टाची दाखवली तुम्हाला, दोन्ही बाजूने सेम येणार आहे कारण या प्युअर हँडलूम साड्या आहेत. अजिबात मशीन वर्क नाहीये. हा आहे याचा पदर. याला कैरी बुट्टा महेश्वरी म्हणतात. तर ही एक टिश्यू मध्ये आहे ही. याचा पण मी अजून काही व्हिडिओ वगैरे काहीच बनवलं. तर ही जी साडी ही मी उज्जैनला गेले होते तेव्हा नेसली होती. ह्याचे टसल जरा मी ड्राय क्लीन केलं त्यामुळे हे असे झाले. पण तुम्ही माझा फोटो बघितला असेल तर त्यामध्ये ते व्यवस्थित. याची थोडीशी मीडियम बॉर्डर, एकदम छोटी पण नाहीये आणि मोठी पण नाही. यामधला खरं तर जो प्लेन रेड आहे तो खूप जास्त व्हायरल झाला. ही पण साडी मी नेसले होते, माझं गुरुवारचं उद्यापन होतं तेव्हा मी ही साडी नेसले होते. याची बॉर्डर तुम्हाला अशी मिळणार आहे आणि सेम ॲज इट इज बाकीच्या साड्यांना जशी मी म्हणाले की दोन्ही साईडने तुम्हाला सेम बॉर्डर मिळणार. तर हा त्यातलाच आहे, त्याच पॅटर्न मधला थोडासा वेगळा कलर आहे. पर्पल आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन केलेलं आहे.